काय पावसाळ्यामध्ये देखील तुमचाही मेकअप काही वेळानंतर वितळून जातो. फाउंडेशन केकी आणि पॅची दिसायला लागतं आणि तुमचं काजळ देखील पसरतं आणि नंतर काही वेळाने तुमचा मेकअप देखील खूप ऑइली असा दिसत असेल. तर आजचा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पावसाळ्यामध्ये लाँग लास्टिंग मेकअप कसा करायचा हे शिकवणार आहे. तर तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी 5 बोनस टिप्स सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हॅलो एव्हरीवन, मी अर्चना आणि अर्चनाच मेकओव्हर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. जर तुम्हाला मेकअप, स्किन, हेअर आणि स्टायलिंग टिप्स या मराठीमधून शिकायच्या असतील तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला ह्या सर्व गोष्टी फ्रीमध्ये शिकायला मिळतील. तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला तर मग आपण आज शिकूया पावसाळ्यामध्ये लॉंग लास्टिंग मेकअप कसा करायचा ते. तर सगळ्यात पहिली स्टेप आहे ती म्हणजे स्किन प्रेप. तर मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की स्किन प्रिपरेशन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याबरोबरच आपल्याला वेदरनुसार देखील आपलं स्किन प्रेप करणं गरजेचं आहे. म्हणजेच की आता पावसाळा चालू आहे तर आपल्याला या ऋतूमध्ये आपलं स्किन प्रिपरेशन हे थोडं बदललं पाहिजे. तर तुम्हाला पावसाळ्यामध्ये कसं प्रकारे स्किन प्रेप करायला पाहिजे, कशाप्रकारे आपली स्किन केअर केली पाहिजे, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी त्याबद्दल पूर्ण सविस्तर असा व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्ही जाऊन पाहू शकता. त्याची मी लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. त्यामुळे तुम्हाला समजेल की तुम्हाला पावसाळ्यामध्ये कशाप्रकारे तुमची स्किन केअर केली पाहिजे आणि त्यानुसारच तुम्ही मेकअप करण्यापूर्वी देखील स्किन केअर करू शकाल. सो आता इथे मी माझं स्किन प्रेपला सुरुवात करते. तर सगळ्यात पहिले मी इथे वेट वाईप्सने माझं पूर्ण फेस क्लीन करून घ्यायचं आहे. पूर्ण व्यवस्थितरित्या आपल्याला वेट वाईप्सने क्लीन करायचं आहे पूर्ण फेस. त्यानंतर इथे मी लावत आहे मॉइश्चरायझर. इथे मी जेल बेस मॉइश्चरायझर लावते. इथे मी आज पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर लावणार आहे. तर मॉइश्चरायझर लावताना एकदम थोड्या क्वांटिटीमध्ये आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता मी मॉइश्चरायझर खूप कमी प्रमाणात लावलेलं आहे कारण माझी स्किन ही कॉम्बिनेशन स्किन टाईप आहे आणि पावसाळा आहे त्यामुळे माझी स्किन अजून ऑइली होते आणि स्किनवर ऑइल प्रोड्यूस जास्त प्रमाणात होतं. त्यामुळे मी इथे खूप थोड्या प्रमाणात मॉइश्चरायझर लावलेलं आहे आणि तेही मी जेल बेस मॉइश्चरायझर लावलेलं आहे. त्यामुळे माझ्या स्किनवर जास्त प्रमाणात ऑइल प्रोड्यूस होणार नाही आणि माझी स्किन हायड्रेट राहील. मॉइश्चरायझर व्यवस्थितरित्या सेट झालेलं आहे. त्यानंतर इथे मी लावणार आहे सनस्क्रीन. तर इथे पावसाळा असला तरी पण आपल्याला सनस्क्रीन लावायचा आहे. तर इथे जे मी सनस्क्रीन यूज केलेलं आहे ते देखील जेल बेस सनस्क्रीन आहे. त्यामुळे जास्त स्किन ही माझी ऑइली होणार नाही. तर तुम्ही देखील जेल बेस सनस्क्रीनच यूज करा. तर अशा पद्धतीने मी माझं स्किन प्रेप करून घेतलेले आहे. तर स्किन प्रेप केल्यानंतर आपल्याला 15 मिनिटं थांबायचं आहे आणि त्यानंतरच मेकअपला सुरुवात करायची आहे. स्टेप नंबर 2 ते म्हणजे सेटिंग स्प्रे. तर आज मी इथे प्रायमर स्किप करणार आहे आणि त्याऐवजी लावणार आहे सेटिंग स्प्रे. त्याला आधी मी पूर्ण शेक करणार आहे आणि त्यानंतरच अशा पद्धतीने माझ्या पूर्ण फेसवर मी सेटिंग स्प्रे लावलेला आहे आणि त्याला पूर्ण सेट होऊ द्यायचं आहे. सेटिंग स्प्रे लावल्यानंतर 2 मिनिटं थांबायचं आहे आणि त्यानंतरच नेक्स्ट स्टेपला सुरुवात करायची आहे. स्टेप नंबर 3 कलर करेक्शन. तर कलर करेक्शनसाठी आज मी इथे डार्क शेडचं कन्सिलर घेणार आहे आणि त्याने माझं पूर्ण फेसवरील जे डार्क स्पॉट, डार्क सर्कल आहेत ते हाईड करणार आहे. तर इथे मी ब्रशच्या साहाय्याने कन्सिलिंग करणार आहे.
जिथे मी कन्सिलर लावला आहे त्याला मी ब्लेंड करणार आहे ब्रशच्या साहाय्याने. तुम्ही पाहू शकता की मी एकदम थोड्या क्वांटिटीमध्येच कन्सिलर लावलेलं आहे आणि त्याला व्यवस्थितरित्या ब्लेंड देखील केलेले आहे. जास्त प्रमाणात जर तुम्ही कन्सिलर लावलं तर ते नंतर केकी आणि पॅची होतं. त्यामुळे एकदम थोड्या क्वांटिटीमध्येच आपल्याला कन्सिलर लावायचं आहे. स्टेप नंबर 4, फाउंडेशन. तर फाउंडेशनसाठी आज मी इथे लावणार आहे मेबेलिनचं फाउंडेशन. हे खूप अफोर्डेबल आहे आणि खूप बेस्ट आहे. विशेष म्हणजे हे वॉटरप्रूफ आहे, त्यामुळे तुम्ही पावसामध्ये हे फाउंडेशन नक्की ट्राय करा. तर इथे माझा शेड आहे फाउंडेशनचा 332 आणि त्यामध्ये मी मिक्स करणार आहे हायलायटर, तर जे की स्विस ब्युटीचा आहे. हे मिक्स केल्यानंतर तुमच्या बेसमध्ये खूप छान असा ग्लो येतो. त्यामुळे तुम्ही देखील ही स्टेप नक्की फॉलो करा आणि एका डॅम ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्याच पद्धतीने टॅप मोशनमध्ये आपल्याला फाउंडेशन अप्लाय करायचं आहे आणि ब्लेंड करत जाणार आहे. नेकला देखील लावायचं आहे, जेणेकरून आपला फेस आणि नेक वेगवेगळा दिसणार नाही. स्टेप नंबर 5 आहे ब्लश आणि कॉन्टोर. आता पावसाळा आहे त्यामुळे मी इथे लिक्विड ब्लश आणि लिक्विड कॉन्टोरचा यूज करणार आहे. तुम्ही देखील असंच करायचं आहे. इथे माझ्या स्किन टोनला जो शेड मॅच होतो जो ब्लशचा, तो मी इथे अप्लाय करत आहे. थोडासा पर्पल टोनमध्ये येतो. तो डस्की स्किनसाठी खूप उठून असा दिसतो हा शेड. त्यामुळे तुम्ही देखील डस्की स्किनचे असेल तर तुम्ही देखील हा शेड ट्राय करू शकता. खूप छान असा ब्लश दिसतो. आणि जे काही प्रोडक्ट माझ्या बोटांवर आहे ते मी थोडंसं नोजवर आणि चिनवर लावत आहे, जेणेकरून त्याचा लुक देखील खूप छान दिसतो. आणि आता मी एक कॉन्टोरचा ब्रश घेतलेला आहे आणि लिक्विड कॉन्टोरचा मी इथे यूज करणार आहे. जिथे-जिथे कॉन्टोरिंग करत असताना जिथे आपल्याला नीड आहे आणि अपवर्ड डायरेक्शनमध्येच आपल्याला कॉन्टोरिंग करायचं आहे. तर इथे मी माझ्या चीक्सवर, जॉ लाईनला अशा पद्धतीने कॉन्टोरिंग करत आहे. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्याच पद्धतीने तुम्हाला देखील करायचं आहे. आणि त्यानंतर मी एक छोटा असा ब्रश घेतलेला आहे आणि त्याने नोज कॉन्टोरिंग करत आहे. जेणेकरून शार्प असा नोज कॉन्टोर होईल, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय. त्यानंतर त्याला कॉन्टोर ब्रशने व्यवस्थितरित्या मी ब्लेंड करणार आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या हार्श लाईन दिसणार नाही. आणि अशाच पद्धतीने पूर्णपणे लिक्विड कॉन्टोरिंग देखील झालेली आहे. आणि आता 6वी स्टेप आहे ती म्हणजे पावडर लॉकिंग. इथे मी पॅलेटमध्ये पावडर थोडंसं काढून घेते आणि त्याला पफमध्ये घेऊन पफ देखील डस्ट ऑफ करत आहे माझ्या हातांवर आणि त्यानंतरच मी इथे माझ्या फेसवर पावडर अप्लाय करणार आहे. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्याच पद्धतीने तुम्हाला देखील करायचं आहे. एकदम थोड्या क्वांटिटीमध्ये आपल्याला पावडर अप्लाय करायचं आहे. कारण पावसाळ्यामध्ये काय होतं, थोडी ह्युमिडिटी वाढते आणि त्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणात घाम येण्याची देखील शक्यता असते आणि किंवा जर आपण पावसात भिजलो तरी देखील हा जो मेकअप आहे तरी हा निघणार नाही. जर मी जास्त पावडर लावला तर तुमचा मेकअप हा केकी होण्याची पण शक्यता असते आणि त्यानंतर पावसामध्ये वितळण्याची देखील शक्यता असते. तर त्यामुळे पावडर हा खूप कमी प्रमाणातच आपल्याला लावायचा आहे. पावडर ॲप्लिकेशन झाल्यानंतर आपल्याला पावडर, ब्लश आणि पावडर कॉन्टोरिंग करायचं आहे. कारण जे काही आपण लिक्विड प्रोडक्ट लावलेलं आहे त्याला पावडरच्या प्रोडक्टने सेट करणं हे खूप गरजेचं आहे. नाहीतर ते निघण्याची शक्यता असते किंवा ते पॅची होण्याचे देखील खूप चान्सेस असतात. त्यामुळे तुम्ही जे काही लिक्विड प्रोडक्ट वापरताल त्याला पावडरने सेट करणं खूप गरजेचं आहे. तर इथे मी पावडर ब्लश लावत आहे आणि त्यानंतर कॉन्टोरिंगसुद्धा करत आहे पावडर कॉन्टोरिंगने. तुम्हाला देखील असेच करायचं आहे. यामुळे तुमचा मेकअप खूप चांगल्या प्रकारे सेट होतो आणि जरी पाऊस असला आणि जरी घाम आला तरी तुमचा मेकअप हलणार नाही. स्टेप नंबर 7 ते म्हणजे आय मेकअप.
तर आय मेकअप करण्यासाठी मी इथे सर्वप्रथम माझे आयलिड जे आहे ते कन्सिलरने पूर्ण व्यवस्थितरित्या कन्सील करून घेणार आहे, जेणेकरून आपला आय मेकअप चांगला दिसेल. कन्सिलर व्यवस्थितरित्या ब्लेंड करून झाल्यानंतर त्याला पावडरने सेट करणार आहे आणि त्यानंतरच आय मेकअपला स्टार्ट करणार आहे. तर आय मेकअप करण्यासाठी मी इथे एक फ्लफी ब्रश घेत आहे आणि माझ्या आयजच्या आउटर कॉर्नरला एक लाईट ब्राऊन शेड कलर घेऊन त्याला व्यवस्थितरित्या ब्लेंड करणार आहे. तर मान्सूनमध्ये आपल्याला एकदम मॅट शेड असे वापरायचे आहेत, जेणेकरून ते पावसामध्ये किंवा घाम आल्यानंतर पॅची होणार नाहीत. अशाच प्रकारे दुसऱ्या आईजवर देखील करून घ्यायचं आहे. लाईट ब्राऊन शेड आउटर कॉर्नरला लावत क्रीज लाईनवर ब्लेंड करत जायचं आहे, जेणेकरून एक ट्रान्झिशन तयार होईल आपल्या आईजवर. आणि त्यानंतर अजून डार्क ब्राऊन शेड घेऊन फक्त आउटर कॉर्नरला व्ही शेपमध्ये अशा पद्धतीने, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्याच पद्धतीने ब्लेंड करायचं आहे. लोअर लॅश लाईनला एक डार्क ब्राऊन शेडचा शेड मी घेतलेला आहे आणि पेन्सिल ब्रशच्या साहाय्याने व्यवस्थितरित्या ब्लेंड करणार आहे. आणि त्यानंतर आयलायनर मस्कारा लावून माझा मी आय मेकअप पूर्ण कंप्लीट करून घेणार आहे. स्टेप नंबर 8 आहे ते म्हणजे लिपस्टिक. तर इथे व्हिडिओ थोडासा कट झाला होता, मला कळलंच नाही आणि लिपस्टिकचा व्हिडिओ देखील स्किप झालेला आहे. सो त्यामुळे आता मी इथे लावत आहे लिप ग्लॉस. ते इथे मी लिपस्टिक लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे मी लिप ग्लॉस लावत आहे. स्टेप नंबर 9 आहे ते म्हणजे सेटिंग स्प्रे. तर इथे मी व्हिडिओच्या सुरुवातीला देखील स्किन प्रेप करण्यानंतर सेटिंग स्प्रे यूज केला होता आणि आता मेकअप पूर्ण झाल्यानंतर इथे सेटिंग स्प्रेचा यूज करत आहे. तर आता स्टेप नंबर 10 आहे ते म्हणजे हायलायटर. कधीही लक्षात ठेवायचे, सेटिंग स्प्रे वापरल्यानंतरच आपल्याला हायलायटर लावायचं आहे, जेणेकरून आपलं जे हायलायटर आहे ते वॉशअप होत नाही आणि खूप छानरित्या चेहऱ्यावर देखील छान असा ग्लो येतो. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्या ठिकाणी मी हायलायटर माझ्या हाय पॉईंट्सवर लावून घेत आहे आणि तुम्ही ग्लो बघू शकता किती छान असा ग्लो आलेला आहे. एकदम नॅचरल लुक असं वाटत आहे आणि अशाच पद्धतीने माझा पूर्ण मेकअप इथे डन करत आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला 5 बोनस टिप्स सांगणार आहे. तर त्या आता मी तुम्हाला सांगते. पहिली टिप आहे ते म्हणजे तुम्हाला लिक्विड प्रोडक्टचा वापर करायचा आहे. लिक्विड प्रोडक्ट म्हणजेच फाउंडेशन, ब्लश, कॉन्टरिंग जे काही तुम्ही यूज करता ते तुम्हाला लिक्विड फॉर्ममध्ये वापरायचे आहेत, जेणेकरून तुमचा मेकअप हा खूप लाँग लास्टिंग राहील. दुसरी टिप आहे ते म्हणजे तुम्हाला नेहमी वॉटरप्रूफ प्रोडक्टचाच वापर करायचा आहे. तिसरी टिप आहे ती म्हणजे मेकअप केल्यानंतर काही वेळाने जर तुम्हाला घाम येत असेल किंवा ऑइल प्रोड्यूस होत असेल, तर त्यावेळेस तुम्हाला ब्लॉटिंग पेपर किंवा टिश्यू पेपरचाच वापर करायला पाहिजे. टिश्यू पेपरने किंवा ब्लॉटिंग पेपरने फक्त आपल्याला टॅप करायचा आहे. त्याला हात नाही लावायचा आहे किंवा त्याला असं घासायचं देखील नाहीये, जेणेकरून तुमचा मेकअप हा लाँग लास्टिंग राहील. चौथी टिप आहे ती म्हणजे तुम्हाला जास्त पावडरचा यूज करायचा नाहीये. तुम्ही जितकं पावडर कमी लावता, तितकं तुमचा मेकअप हा लाँग लास्टिंग राहील. जिथे तुम्हाला नीड आहे त्याच ठिकाणी आपल्याला पावडरचा यूज करायचा आहे. आणि 5वी टिप आहे ती म्हणजे तुम्हाला तुमच्यासोबत कायम कॉम्पॅक्ट पावडर ठेवायचा आहे. जेणेकरून ज्यावेळेस तुम्हाला टचअपची गरज असेल त्यावेळेस तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरचा यूज करू शकाल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, घाम आल्यानंतर तुम्हाला जास्त कॉम्पॅक्ट पावडर लावता येणार नाही. फक्त टचअपची गरज असेल तरच तुम्हाला कॉम्पॅक्ट पावडर लावायचा आहे. तर ह्या होत्या माझ्या 5 बोनस टिप्स, ज्या तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचा मेकअप हा खूप लाँग लास्टिंग असा राहील. तर आजच्या टिपपैकी तुम्हाला कोणती टिप सगळ्यात जास्त आवडली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता जाऊन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतील. त्याचप्रमाणे तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठला पाहायला आवडेल हे देखील मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.